पूजेसाठी ये. मी पाया पडते. हो. अगं रजनी, खूप छान घर सजवलंय तू आणि तुझ्या घरात येऊन खूप प्रसन्न वाटलं. सत्यनारायणची पूजा पण खूप छान झाली, एकदम सागर संगीत. पण तरी सुद्धा मला एक किलो प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? विचार ना, नक्कीच विचार. बघ हा, तशी मी मॉडर्न विचारांची आहे. मी अजिबात भेदभाव करत नाही, पण तरी सुद्धा मला ना एक क्युरिसिटी म्हणून तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तर विचारू शकते? अगं विचार ना, बिंदास विचार. एवढं का दडपण घेतलेस? विचार. बघा, तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण मी डायरेक्टच विचारते. तू बुद्धिस्ट नाहीस ना, तू मागासवर्गीय आहेस. मग तुझ्या घरामध्ये हा बाबासाहेबांचा फोटो काय करतो? वाय बाबासाहेब? अच्छा, तुला हे विचारायचं होतं श्वेता. खूप छान प्रश्न विचारलास, मला फार आवडला. बरं मला सांग श्वेता, व्हाय नॉट बाबासाहेब? पण बाबासाहेबच का? बरं श्वेता, एक सांग, तुझी आजी कितवी शिकली होती ग? अगं, त्यावेळी कुठे मुलींना शिक्षण दिलं जायचं? ती तर अडाणीच होती. बरं, मग तुझी आई? माझी आई तेव्हा तरी जरा तरी मुलींना शिक्षण दिलं जायचं. ती तर जेमतेम 10वी शिकली, त्याच्यानंतर लगेच चांगलं स्थळ बघून लग्न करून द्यायचे. मग ती 10वी शिकली बस. बरं, मग मला सांग बरं, तू कितवी शिकलीस? मी? हा काय प्रश्न? अगं, आपलं शिक्षणही एकत्र झालं, आपण इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जॉब पण एकत्रच करतोय. मग तू हा प्रश्न मला कशी विचारू शकतेस? अगं श्वेता, हेच तर मला तुला समजावून सांगायचे आहे. अगं, तुझी आजी अडाणी, कारण त्यावेळेस स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जायचे. आणि तुझी आई 10वी पर्यंत शिकलेली जेमतेम, कारण त्यावेळेस शिक्षण आलं होतं. पण मुलगी एकदा वयात आली, 10वी पर्यंत शिकली की चूल आणि मूल, तिला शिक्षणाची काय गरज आहे म्हणून तिचं लग्न लावून दिलं जायचं. पण तू ना अडाणी आहेस ना तू 10वी पर्यंत शिकलीस. तू उच्च दर्जाचं शिक्षण घेतलंस आणि मोठ्या पदावर आज कामाला आहेस. हे कुणामुळे शक्य झालं माहित आहे का तुला? कोणामुळे ग? अगं, हे शक्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि ते कसं काय? माझ्या माहितीप्रमाणे तर माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण दिलं आणि त्यांनी एका विशिष्ट समाजासाठीच काम केलंय. त्याने स्त्रियांच्या शिक्षणाचा आणि त्यांचा काय संबंध? हा तुझा फार मोठा गैरसमज आहे श्वेता, की बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट समाजासाठीच काम केलं. बरं मला सांग, तू जॉबला जातेस, मग तू किती तास ड्युटी करतेस ग? 8 तास. मग ती 8 तासाची ड्युटी कुणामुळे आली तुला माहितीये का? आता 8 तासाच्या ड्युटीचा आणि त्यांचा काय संबंध? संबंध आहे, आणि तेच मी तुला आता सांगते. संबंध असा आहे की बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा कामगार हा माणूस आहे, गुलाम नाही. आणि म्हणूनच कामगारांच्या भविष्यासाठी त्यांनी कामगार रोजगार योजना आणल्या. कामाचे 12 तासावरून 8 तास केले. समान काम समान वेतन हा कायदा आणला. पेन्शन आणली, EL, CL, PL. पुन्हा वारसाचा हक्क दिला. समजा वडील वारले तर त्यांच्या जागी ती नोकरी मुलाला मिळेल. असे अनेक अधिकार बाबासाहेबांनी त्यावेळेस कामगारांसाठी केले. हे तुला माहिती आहे का? नाही. काय बोलतेस? कामगारांसाठी बाबासाहेबांनी एवढ्या योजना आणल्या आणि राबविल्या? हो, खरंच तर. अगं एवढंच नाही तर बाबासाहेबांनी, तुझ्या घरात पाणी येतं ना, पाणी आपल्या घरामध्ये, ते कुणामुळे पोचलं हे तरी तुला माहिती आहे का? पाणी तर नळातून येतं. आता त्या पाण्याचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध? मला नाही पटत. हा बघ, आता हेच तुला मी सांगते, पाण्याचा आणि बाबासाहेबांचा कसा संबंध आहे. बाबासाहेब जेव्हा जलसंधारण मंत्री होते तेव्हा त्यांनी वीज, पाणी, पाटबंधारे, वाहतूक, तंत्रज्ञान, केंद्रीय जल आयोग, वन विभाग संरक्षण कायदा असे अनेक कायदे बाबासाहेबांनी त्यावेळी अंमलात आणले. जलसिंचन आयोग, 15 मोठ्या धरणांची उभारणी केली, शेतीला उद्योगाचा दर्जा दिला, शेती सुधारणा कायदा केला. असे अनेक योजना बाबासाहेबांनी त्यावेळी राबवल्या आणि आपल्या विचारसरणीतून राष्ट्रहितासाठी अंमलात आणल्या. अगं रजनी, तू तर माझ्या शिक्षणापासून तर बाबासाहेबांनी कामगारांसाठी काय केलं, जल प्रकल्प कसा केला, नदीजोड प्रकल्प कसा केला त्यापर्यंत पोहोचले. अगं पण मेन प्रश्न तर राहिला ना, स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं? अरे बापरे, हे पण तुला माहिती नाही होय? अगं, स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काय नाही केले ते विचार.
बाबासाहेब जेव्हा स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री झाले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम भारतीय स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणले आणि त्यात त्यांनी भारत देशातील प्रत्येक स्त्रीसाठी वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, पोटगीचा अधिकार, पालकत्वाचा अधिकार, दत्तक मूल घेण्याचा अधिकार, एवढंच नाही तर स्त्रियांना राजकारणामध्ये 50% आरक्षण दिलं आणि कुठलाही संप आणि आंदोलन न करता भारत देशातील प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार दिला. कारण त्यामुळे देशामध्ये स्त्री पुरुष समानता येणार होती आणि हेच बाबासाहेबांना हवे होते. बाबासाहेबांना असे वाटायचे की माझे शिक्षण अमेरिका आणि लंडन अशा प्रगत देशामध्ये झालेले आहे, तिथल्या स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, मग माझ्या भारत देशातील स्त्रियांना स्वातंत्र्य का नाही. आणि म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली आणि हिंदू कोड बिलामुळे या देशात सर्वत्र समानता येणार होती. पण आज एवढी मोठी शोकांतिका आहे की भारतातील काही स्त्रियांना अजूनही बाबासाहेब समजलेले नाहीत. त्यांना असे वाटते की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले, पण संविधानामुळे त्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहिल्या, शिक्षा दिली, स्वास्थ्य दिले, सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. या अधिकारांसाठी बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्याची आणि कुटुंबाची देखील पर्वा केली नाही. पण कोणी अगर न मानल्यामुळे काहीच फरक पडणार नाही, कारण बाबासाहेबांचे आयुष्य, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी समाजासाठी दिलेला लढा हा नेहमीच अजरामर राहणार आहे. बापरे, तुझ्या घरामध्ये फोटो बघून मला कळलं की खरंच बाबासाहेब किती महान थोर होते. त्यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा नेता नाही. पण तरी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अगं, आपण सगळेजण शाळेमध्ये जे शिकवतात, कॉलेजमध्ये जे शिकवतात तेच आपण शिकतो किंवा आपल्या आजूबाजूला बघून शिकतो, घरामध्ये काय चाललंय ते बघून शिकतो. मग तुला बाबासाहेब कसे कळले का? ते तर कुठे शिकवले जात नाहीत. हीच तर खूप मोठी शोकांतिका आहे. मला बाबासाहेब कळले ती बघ, माझ्या घरात एक छोटीशी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीत बाबासाहेबांची बरीच पुस्तकं आहेत. त्यातलं मी फक्त हिंदू कोड बिल हे पुस्तक वाचलं तर मला बाबासाहेब एवढे समजले. तुला कोणी दिलं होतं पुस्तक? अगं, आज आपण ज्या विषयावर चर्चा करतोय ना, अशीच घटना माझ्या सोबत काही वर्षांपूर्वी झाली होती. आणि जसा तू मला प्रश्न विचारलास तसाच मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या घरात बाबासाहेब का. तेव्हा त्यांनी मला हिंदू कोड बिल हे भेट म्हणून दिले आणि बाबासाहेब समजावून सांगितले. माझ्या सासरची मंडळी ही आधुनिक आणि मुक्त विचारांची असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब वाचले आणि समजून घेतले, म्हणूनच मला बाबासाहेब समजले. रजनी, मला पण हिंदू कोड बिल वाचायचं आहे. तू मला देशील का ते पुस्तक? खरंच बाबासाहेबांनी कामगारांसाठी, मजुरांसाठी, स्त्रियांसाठी जे काही केलं त्याला तोड नाही. खरंच बाबासाहेब कोणत्या एका विशिष्ट समाजाचे नाही तर ते समस्त भारतीयांचे आहेत. हो, नक्कीच नक्कीच मी तुला हिंदू कोड बिल हे पुस्तक भेट म्हणून देईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी या भारत देशात विविध संस्कृती, विविध जाती धर्माचे लोक आहेत, पण त्यांना एक संध बांधण्याचे काम बाबासाहेबांनी भारतीय संविधानातून आपल्याला दिलेले आहे. म्हणूनच आपण दोघे म्हणूया, थँक्यू बाबासाहेब. वी आर बिकॉज ही वॉज. वाह, क्या बात है. वाई नॉट बाबासाहेब.